बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापुरात इचलकरंजीमधील टाकवडे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं तणाव निर्माण झालाय। चौकात शिवरायांचा पुतळा अनधिकृतपणे बसवलेला अशी माहिती पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाला मिळाली आणि त्यानुसार कारवाई करत पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा हा पुतळा हटवण्यात आलाय। मात्र यामुळे गावातल्या शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत टायर जाळून रस्ते बंद केले। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा शिवप्रेमींनी दिला। तर टाकवडे गावात शिवरायांचा पुतळा हटवल्यानं तणाव निर्माण झालेला बघायला मिळतो आणि शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याची पोलिसांनी माहिती दिली। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, नेमकी किती वाजताची घटना आहे, सध्याची स्थिती काय? अश्विन, खरं तर आज कोल्हापूरच्या टाकवडे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो एका चौकामध्ये बसवला होता। मात्र हा पुतळा बसवताना कुठलीही परवानगी आहे ती घेतली नव्हती आणि म्हणूनच आज दुपारपासून पोलीस प्रशासन असेल, शिवभक्त असतील, त्याचबरोबर प्रांत असतील, या सगळ्यांची एक बैठक आहे ती सुरू होती। मात्र या बैठकीमधून कुठलाही तोडगा निघालेला नाही। परवानगी घेऊनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या ठिकाणी पोलिसांच्याकडून करण्यात आली होती। तशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या शिवभक्तांना दिल्या होत्या। मात्र ज्या पद्धतीनं पुतळा हटवला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असं शिवभक्तांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर याच टाकवडे गावात उरूस आहे तो होता, या उरूस देखील बंद केलेला या ठिकाणी माहिती मिळते। त्याचबरोबर शिवभक्तांनी अशा पद्धतीने संतप्त होऊन आपला जो निषेध आहे तो व्यक्त केला आहे। आता पोलिसांनी इथली सगळी परिस्थिती आहे ती हाताळलेली आहे आणि शांतता आहे ती त्या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे। अश्विन, धन्यवाद विजय, या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।